त्यातनं अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना उद्याच्या तिरंगा मोर्चाचं निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून देखील संवाद साधलाय। उद्याच्या तिरंगा मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी शरद पवार यांना केलंय। ठाकरे बंधू उद्या मुंबईमध्ये शिवाजी पार्क पासून एक मोर्चा काढणार आहेत। सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात आपला प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, आपण बघतोय की आता शरद पवारांना देखील निमंत्रण दिलंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की तिरंगा रॅली उद्या मुंबईतून म्हणजेच दादर येथील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक पर्यंत निघणार आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा असं आवाहनही करण्यात आलेलं आहे। एकीकडे तरुणाई या पूर्ण मोर्चाला येणारच आहे, मात्र दुसरीकडे राजकीय पक्ष जे आहेत त्यांनी देखील आपले झेंडे आणि नाव बाजूला सारून एक तरुणाईसाठी या मोर्चामध्ये यावं असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलेलं आहे। यासाठी त्यांनी शरद पवार यांना देखील निमंत्रण दिलेलं आहे, त्यांच्याशी फोनवरून देखील चर्चा केलेली आहे। त्यामुळे शरद पवारांनी देखील या तरुणाईसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर यावं आणि रस्त्यावर येऊन पुन्हा या मोर्चाला जे आहे ते पाठिंबा द्यावा असं खरं तर आवाहन राज ठाकरे यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतोय की उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचा मोर्चा होणार आहे। काँग्रेस देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता शरद पवार यांना देखील राज ठाकरे यांनी फोन केलाय, त्यामुळे शरद पवारांचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार का हे आता पाहणं महत्त्वाचं